हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर रक्षाबंधनचा दिवस होता आणि आमच्या इथे म्हणजे जे माझी नणंद वगैरे आहेत ते आले होते आणि सगळ्यांचा गोंधळ चालू होता. आणि रक्षाबंधन हे सकाळीच चालू केलं होतं कारण की सगळ्यांना काही सुट्टी नव्हते, कोणाकोणाला ऑफिसला जायचं होतं त्याच्यामुळे. आणि नंतर मग इथे रक्षाबंधनची सुरुवात झाली आणि सगळ्यांची गडबड चालू होती कारण त्या लगेच जाणार होत्या त्याच्यामुळे. तर रक्षाबंधन चालू झालेलं आहे आणि इथे राखी वगैरे बांधून घेणार आहेत. तर सगळेजण आल्यावर खूप धावपळ आणि गोंधळ असतो, पण मज्जा पण तेवढीच येते कारण छान वाटतं की सगळेजण आल्यामुळे. ज्यांना सकाळी जायचं होतं त्यांना सकाळी राखी बांधून घेतली आणि नंतर आम्ही जे आहे ते ताईंला रक्षाबंधनसाठी साडी घेण्यासाठी दुकानात गेलो. आणि दुकानात गेल्यानंतर भरपूर साड्या बघितल्या तरी काही आवडत नव्हत्या. तर एक आवडली आणि नंतर आम्ही ती फायनल केली आणि त्यांना लगेच जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लगेच दुकानात गेलो. तर परत आम्ही दुकानातून आल्यानंतर ह्यांना राखी वगैरे बांधायची राहिली होती त्याच्यामुळे नंतर आम्ही सुरू केलं. आणि असं चाललं होतं, असा फोटो काढायचा, तसं काढायचा, तसा व्हिडिओ काढायचा. तर हे सगळा गोंधळ सगळ्यांच्यातच असतो आणि आमच्यातही तसाच गोंधळ चालू होता मुलांचा वगैरे सगळं. आणि त्यांना खूप उशीर होत होता त्याच्यामुळे पटकन सगळं आवरायचं पण होतं. तर आम्ही असतो नंतर आईंनी स्वयंपाक वगैरे केला. तर म्हणजे उपवास पण होता कारण की श्रावणी होती ताईंची त्याच्यामुळे सोमवार वगैरे. आणि त्याच्यामुळे मग नंतर उपवास वगैरे सोडला नाही कारण त्यांना नंतर आम्ही जेवण वगैरे बांधून दिलं आणि उपवासाचं जे पदार्थ केले होते नंतर जेवण वगैरे केलं. आणि असा हा रक्षाबंधनचा कार्यक्रम सुरूच होता.
इथे सगळेजण जाताना नंतर आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता. तर आपल्या संस्कृतीमध्ये कोणी आलं आणि जाताना हळदी कुंकू हे लावलंच जातं, त्याचा मान असतो. आणि नंतर मी त्यांच्या पाया पडले, कारण त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. आणि नंतर आम्ही खाली पार्किंगमध्ये गेलो, तर सगळेजण चालले होते. त्यांनी गाडी आणली होती, मग ते सगळेजण चालले होते. मग आम्ही घालवायला खाली गेलो आणि जाताना खूप कसं तरी वाटत होतं, कारण ते लगेच आले आणि लगेच चालले होते, कारण रात्री आले आणि सकाळी नंतर दुपारी निघाले होते त्याच्यामुळे. तर सगळ्यांची खूप गडबड चालू होती, सगळेजण असे मस्ती करत होते आणि जाताना. आणि तेव्हा पाऊस पण चालू होता. बसलं ती का नाही? बाय बाय. पिलीचे पप्पा जास्त खुश झाले. यशा कधी येणार रे आता? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.